वेदांत बंडगर याच्या खुनातील मुख्य सूत्रधार निलेश विठोबा गडदे याला आज न्यायालयासमोर पोलिसांनी हजर केलं। त्याला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। त्याने गोळीबाराची कबुली दिल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं। या प्रकरणी एका अल्पवयीन मुलासह 2 संशयितांची नावे पुढे आली आहेत। त्यांच्यावर अद्याप कारवाई करण्यात आलेली नाही। दरम्यान त्याच्या अन्य साथीदारांचाही शोध घेतला जातोय असं पोलिसांनी सांगितले। गडदेच्या या क्रूर कृत्याची त्याला थोडीसुद्धा शरम दिसून आली नाही। त्याला न्यायालयात नेताना मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। मिरज तालुक्यातील रेल्वेच्या मालधक्क्याच्या कामावरून खरात आणि गडदे गटात वाद होता। हे काम लक्ष्मण खरात यांच्याकडे, खरात यांनी हे काम सोडावं म्हणून संशयित निलेश गडदे दबाव आणत होता। बुधवारी रात्री 7च्या सुमारास 2 साथीदारांसह गडदे त्यांच्या घरात गेला। तेथे खरात नसल्यामुळे त्यांच्या पत्नीला धमकावून खंडणीही मागितली। खरात यांच्या घरात घुसून धमकावल्याची माहिती मिळताच हमाल पंचायतीचे नेते बाळासाहेब बंडगर तेथे गेले। गडदे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी हमाल जमताच 2 गट समोरासमोर आल्याने तणाव निर्माण झाला। संतप्त हमालांनी गडदे समर्थकांच्या 4 चाकीवर दगडफेक केली। त्याच रागातून गडदे यांनी बाळासाहेब बंडगर यांना मारण्यासाठी सांगली गाठली। त्यावेळी अंगणात मोबाईल पाहत बसलेला बंडगर यांचा नातू वेदांतवर गोळी झाडली, त्यात त्याचा मृत्यू झाला। अखेर गडदे कर्नाटक सीमा भागातील एका लॉजवर असल्याची माहिती पथकाला मिळाली। त्यानुसार छापा टाकून त्याला काल ताब्यात घेतलं। आज न्यायालयासमोर हजर करण्यात आलं होतं। 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे।